मित्रांनो, शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता मिळवायचा कसा? आता गेल्या कित्येक दिवसापासून शासनाचा जे जी आर निघालेला आहे त्या अंतर्गत शासनाकडून सांगण्यात येत आहे किंवा शेतात जाण्यासाठी जे पांदण रस्ते वगैरे आहेत ते पांदण रस्ते वगैरे तुम्हाला हक्काचे मिळणार आणि तुम्हाला शेतात जाण्यासाठी हक्काचा रस्ता वगैरे मिळणार. तर मित्रांनो, हे एवढं सोपं आहे का? सरकारने जी आर काढला, निर्णय घेतला, परंतु एवढं सोपं आहे का हे? त्याचबरोबर मित्रांनो, जे पिढ्यानपिढीचे जे आपण रस्ते म्हणतो ते रस्ते आपण त्या रस्त्याने ये जा करतो. मग ते रस्ता जर कोणा अडवला तर समजा ते रस्त्यावरून अडवल्याच्या नंतर आपण हक्काने त्या रस्त्यावरून जाऊ शकतो का? आणि तुम्हाला जर रस्ता मिळवायचाच असेल तर ते कोणत्या पद्धतीने मिळवावा लागेल? तहसीलदाराकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला एवढ्या इझिली हा रस्ता उपलब्ध करून भेटेल का? त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये 2 ते 3 मिनिटात कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेश, स्वागत आहे कृषी युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, गेल्या कित्येक दिवसापासून एक चर्चा सुरू आहे की पांदण रस्ते मिळणार, शेतकऱ्यांना हक्काचा रस्ता मिळणार वगैरे वगैरे. मित्रांनो, गेल्या कित्येक दिवसापासून ही न्यूज ऐकल्याच्या नंतर एक छोटासा व्हिडिओ बनवायचा विचारच केलेला आहे. तर मित्रांनो, आपण जे म्हणतो तहसीलदाराकडे गेल्याच्या नंतर आपल्याला ते अर्ज वगैरे करावे लागणार आणि अर्ज वगैरे केल्याच्या नंतर आपल्याला जे आपला हक्काचा रस्ता आहे, जो रस्ता आपल्याला पिढ्यानपिढीचा आपण ये जा करत असतो, म्हणजे गेल्या 40 ते 30-40 वर्षापासून किंवा पिढ्यानपिढीचं जे आपण म्हणतो त्या रस्त्याने आपण जात आहोत आणि तहसीलदाराकडे गेल्याच्या नंतर आपल्याला इझिली हा रस्ता उपलब्ध होईल असं जर तुम्हाला वाटत असेल तर थोडंसं थांबा मित्रांनो. कारण मित्रांनो, तुम्ही ज्या शेतामधून जासाल किंवा तुम्ही ज्या शेतकऱ्याच्या धुऱ्यावरून जासाल, बांधावरून जात असाल सॉरी मित्रांनो, तर तो शेतकरी जर समजदार असेल किंवा एक योग्य ते निर्णय घेणारा असेल तर तुम्हाला हा रस्ता घेण्यासाठी, उपलब्ध होण्यासाठी थोडंसं नॉर्मली आणि इझिली हा रस्ता मिळू शकतो. परंतु समोरचा जर शेतकरी गावगुंडा असेल किंवा एक पोहोचलेली चीज आहे आपण जसं म्हणतो, किंवा कार्यकर्ता असेल, वेगवेगळ्या पार्टीसोबत किंवा वेगवेगळ्या नेत्यांसोबत त्याच्या ओळखी वगैरे असतील, आमदार खासदारासोबत बसणारा जर व्यक्ती असेल आणि तो तुमच्या विरोधात असेल किंवा काहीतरी तुमचा त्याला एक हेट असेल किंवा एक तुम्हाला तुमच्याबद्दल त्याच्या मनात घृणा निर्माण झालेली असेल, तर तुम्ही कुठेही गेला, तहसीलदाराकडे जा किंवा कितीही परेशान झाला, इझिली तुम्हाला तो रस्ता उपलब्ध होत नाही, हे सर्वांना माहितीच आहे मित्रांनो. तर मित्रांनो, शेतामध्ये जाण्यासाठी जर रस्ता मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा, कलम कोणती लागणार, ती छोटीशी माहिती घेऊया मित्रांनो. तर बघायचं झालं मित्रांनो, मामलेदार कोर्ट अधिनियम 1906 ची कलम 5(2) नुसार तुम्हाला अर्ज हा मामलेदार किंवा तहसीलदाराकडे अर्ज करावा लागत असतो. हे सर्व शेतकऱ्यांना माहीतच असेल. तहसीलदाराकडे किंवा मामलेदार कोर्टमध्ये तुम्हाला हा अर्ज 1906 नुसार 5(2) ची कलम लागणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला अर्ज करायचा आहे. तर अर्जदार हा स्वतः असणार आहे आणि जे गैर अर्जदार हा समोरचा शेतकरी असणार आहे. आता तुमचे वारंवार त्या शेतकऱ्यासोबत भांडणं होत असतील, तुम्ही एकमेकाच्या विरोधात असाल, तर तुम्हाला तो शेतकरी कितीही तुम्ही तहसीलदाराकडे जा किंवा मामलेदार कोर्टामध्ये जा वगैरे, तो शेतकरी इझिली तर मान्य करणार नाही की तुम्हाला रस्ता मिळवून देऊ. तो पण थोडासा ॲक्टिवेट होणारच आहे आणि तो सुद्धा त्याच्या पद्धतीने काय जेवढं होईल तेवढं त्याचं क्षेत्र किंवा ते रस्ता वाचवण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करेलच. तर याच्यासाठी तुम्हाला 7/12 लागणार आहे, त्यानंतर शेतीचा नकाशासुद्धा लागणार आहे, त्यानंतर गट नंबरामध्ये जर त्या पिढ्यानपिढीचा जे रस्ता आहे तुमचा त्याचा उल्लेख असेल, कुठेतरी पुरावा असेल किंवा तुमच्या गटात नाही तर त्याचा गट जर वेगळा असेल समोरच्या शेतकऱ्याचा आणि त्याच्या गटामध्ये उल्लेख वगैरे असेल, तर तुम्हाला ही गोष्ट किंवा तुम्हाला रस्ता मिळण्यास इझिली तुम्हाला रस्ता मिळू शकतो. परंतु या बाबतीत कुठलाही पुरावा नसेल किंवा शेतकऱ्याकडे कुठलाही पुरावा नसेल किंवा 7/12 वगैरे नोंद नसेल, तर मित्रांनो तुम्हाला थोडंसं हार्ड जाणार आहे रस्ता घेण्यासाठी. त्यानंतर रस्त्याच्या पुराव्याचा उल्लेख जर इतर ठिकाणी असेल, 7/12 व्यतिरिक्त तुमच्याकडे काही वेगळ्या पद्धतीने जर त्याचा पुरावा असेल तर तुम्हाला थोडंसं इझी होईल. त्यानंतर तहसीलदार काय करतो, एक नोटीस पाठवतो तुम्हाला पण आणि त्याला पण, म्हणजे दोघांनाही एक नोटीस पाठवतो आणि नोटीसमध्ये सुनावणीनंतर लेखी जबाब त्या समोरच्या शेतकऱ्याचा आणि तुमचा देखील मिळवता येतो. ज्याची बाजू भक्कम ठरेल त्याच्यानुसार हा निर्णय घेण्यात येतो. तर यामध्ये मित्रांनो तहसीलदार काय करतो, आता समजा निर्णय तुमच्याकडून लागला तर तहसीलदार काय करतो, सर्वेसाठी येतो आणि ते रस्त्याचा सर्वे करतो.
सर्वे केल्याच्यानंतर ऑन द स्पॉट ते सर्वे झाल्याच्यानंतर, निर्णय तुमच्याकडून लागल्याच्यानंतर, ते सर्वे झाल्याच्यानंतर, पुरावे वगैरे तुमच्याकडून आल्याच्यानंतर मग तहसीलदार काय करतो, 3 ते 6 महिन्याच्या कालावधीमध्ये त्या रस्त्याचा निर्णय घेतो आणि तुमच्या बाजूने तो निर्णय देऊन तुम्हाला ते सातबारे वगैरे तुमचा पुरावा त्याच्यामध्ये समावेश करतो. परंतु मित्रांनो, या 3 ते 6 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला तो शेतकरी योग्यरित्या जाऊ देईल का, हा देखील प्रश्न आहे. तुम्ही जर कोर्ट कचेरीच्या नादी लागले आणि त्यानंतर तुमच्यामध्ये जे अगोदरचं जे दुश्मनी वगैरे असते, आपण जे म्हणतो वैर वगैरे असेल तुमच्या दोघांमध्ये, तर मग ते अजूनच वाढण्याचा प्रयत्न होईल, अजूनच वाढेल. आणि त्यानंतर तुम्हाला रस्ता मिळायला जेवढा टाईम लागेल त्या अगोदरच तुमच्यासोबत त्या शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात वाद वगैरे होतात. म्हणजे शासनातर्फे जे GR वगैरे काढण्यात आलेले आहेत की पानंद रस्ता मिळेल वगैरे, पिढ्यानपिढीचा जर रस्ता असेल तुम्हाला शेतकऱ्याला उपलब्ध करून देण्यात येईल वगैरे. परंतु मित्रांनो, शासन एक निर्णय काढेल, परंतु इकडे आपल्याला जे तकलीफ सहन करावी लागणार आहे, जे हे रस्त्यासाठी जेवढे हार्ड परिश्रम करावे लागणार आहे ते आपल्याकडून बाजूने निर्णय येण्यासाठी, ते शासनाला काही माहीत नसतं. फक्त शासन काय करतो, एक घोषणा करतो, निर्णय घेतो आणि GR काढतो आणि बस. त्यानंतर शासनाकडून कुठलाही एक भक्कमरित्या शेतकऱ्याच्या बाजूने एक निर्णय घेण्यात येत नाही. म्हणजे इझिली मित्रांनो बघायचं झालं तर बरेच शेतकऱ्यांना वाटतं की बाबा निर्णय निघाला पानंद रस्त्याचा वगैरे, किंवा शेतात जाण्यासाठी रस्ता सरकारतर्फे उपलब्ध करून देण्यात येईल वगैरे वगैरे. आपण त्याच गावात राहतो मित्रांनो, आपण ज्या गावात राहतो तर आपल्याला माहीत असतं की आपल्या गावातला तो शेतकरी, आपण ज्याच्या शेतामधून जात असतो, तो कोणत्या पद्धतीचा आहे, चांगल्या प्रकारचा आहे की आपल्याकडून वाईट आहे, किंवा गावगुंड आहे की 4 माणसात उठणारा बसणारा, म्हणजे आपण म्हणतो जे आमदार खासदारासोबत जे म्हणतो त्या पद्धतीचा आहे. मग ते आपल्याला, आपण जे अर्ज केला त्यानंतर नोटीस वगैरे गेल्याच्यानंतर तो आपल्याला त्रास देईल का. तर मित्रांनो, ह्यासाठी मित्रांनो दोघांच्या, त्या शेतकऱ्यांच्या आणि आपल्या दोघांच्या समजूतदारपणाने आणि निर्णयानेच तुम्ही योग्य ती कारवाई करा. असं वादविवाद करून हे रस्ता इझिली उपलब्ध होईल असं मला तर नाही वाटत मित्रांनो. कारण की आपल्याला पण माहिती आहे सध्याची शासनामध्ये किंवा आपल्यामध्ये जे बघायचं झालं भारतामध्ये किती गावगुंड वाढलेले आहेत. प्रकरणं आपल्या समोरच आहेत, बीडचे प्रकरण, परळीचे प्रकरण, त्या गावगुंड किती वाढलेले आहेत हे आपल्या समोरच आहेत. त्यामुळं त्या समोरच्या शेतकऱ्याच्या, म्हणजे आपण ज्याच्या शेतामधून जात आहोत त्या शेतकऱ्याच्या एक समजूतदारपणा घ्या, त्याचा निर्णय घ्या, तो काय म्हणतो, त्यानंतरच तुम्ही तहसीलदाराकडे जा, मामलेदार कोर्टामध्ये जा आणि त्याच्या विरोधात किंवा तुमच्या बाजूने निर्णय होईल ही आस बाळगा. आणि जर तुमच्या बाजूने भक्कम पुरावे असतील तर तुम्हाला सुद्धा रस्ता मिळेल. परंतु मित्रांनो, रस्ता मिळेल परंतु नंतर तुमचे जे वादविवाद वाढत जातील आणि तुम्हाला पिढ्यानपिढी त्या शेतकऱ्याच्या फॅमिलीसोबत वैर निर्माण होईल आणि पिढ्यानपिढीसाठी तुम्हाला त्रास होईल. त्यामुळं दोघांच्या विचारानेच, दोन्ही शेतकऱ्यांच्या विचारानेच रस्त्याचा घेण्याचा प्रयत्न करा. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.